औषध घेऊन कंटाळलात का? आजच जवळच्या डॉक्टर लोहिया ॲक्युपंक्चर उपचार केंद्राला भेट द्या. ऑपरेशन टाळणारी विना औषध आणि दुष्परिणाम रहित ट्रीटमेंट. गुडघेदुखी, कंबरदुखी, मानदुखी, स्लीप डिस्क, स्पॉन्डिलायसिस, लकवा, संधिवात, मधुमेहाचे दुष्परिणाम, ॲलर्जी, जुनाट सर्दी, पाळीचे विकार, लठ्ठपणा, डिप्रेशन आणि यासारख्या अनेक रोगांवर मात करा. डॉक्टर लोहिया ॲक्युपंक्चर उपचार केंद्र, अयोध्या टॉवर, स्टेशन रोड, दाभोळकर कॉर्नर, कोल्हापूर. देवगड येथील संविधानिक विचार मंचच्या वतीनं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचं औचित्य साधून तहसीलदार रमेश पवार यांचा विशेष सन्मान यावेळी करण्यात आला. एखाद्या कामासाठी एखादी व्यक्ती आली तर त्याचं काम काय हे पहिले समजून घ्या, त्यांचं ऐकून घ्या आणि मग प्रतिक्रिया करा. काही वेळा असं होतं, समोरच्या माणसाचं म्हणणं वेगळंच असतं, आम्ही काहीतरी तिसरंच ऐकतो आणि तिसरंच उत्तर देतो आणि कामाचा ताळतंत्र पुढे राहत नाही. आणि म्हणून माझ्या सहकारी मित्रांना मी नेहमी सांगत असतो की आपण समोरच्याचं ऐका आणि मग कामाची पद्धत ठरवा. आपल्या त्या वेळेमध्ये हे काम करता येणार की नाही याचं त्यांना मार्गदर्शन करा. आज होत असेल तर करून द्या, नसेल तर कधी होईल आणि नाही होत असेल तर का होणार नाही हे सुद्धा सांगितलं गेलं पाहिजे. आणि म्हणून अशी जर कार्यपद्धती केली तर जनतेमध्ये जो कोण डिपार्टमेंटबद्दल रोष येतो तो रोष राहणार नाही. अशी सतत तळमळ ठेवून काम करण्याची पद्धत मनामध्ये बाळगून असतो. आणि मला सांगायला आनंद होतो, मी सन 1990 साली आता जे कोर्ट बसतंय त्या इमारतीमध्ये तलाठी म्हणून हजर झालो. मला माहीत नाही की मी याच तालुक्यात प्रमोशन होऊन तहसीलदार म्हणून सेवानिवृत्त होईल हे माझ्या स्वप्नात पण नव्हतं. परंतु कदाचित देवाची कृपा असावी आणि मला तो योग इथं लाभतो आहे. तसं म्हटलं तर घरातली जी काही शैक्षणिक प्रगतीकडे बघितलं तर माझे आई वडील अशिक्षित आहेत आणि त्यामुळे माझा फार मोठा शैक्षणिक वारसा माझ्या घरामध्ये होता आणि म्हणून मी इथपर्यंत पोचलो तर असं काय नाही. परंतु माझ्यावर जे काही संस्कार झाले त्या संस्कारच्या निमित्ताने मी ते दैनंदिन जीवनात आचरणात आणण्याचा प्रयत्न केला. आणि मग ते तलाठी असेल तरी तलाठी असताना त्या पदावर असताना सुद्धा आलेल्या माणसाला कसं समाधान करून काम करून पाठवावं हीच
कल्पना सतत असते, आजही असते आणि पुढेही राहणार आहे. त्यामुळे या विचारमंचाने माझा सत्कार केला. विचारमंचाच्या सर्व सदस्यांना मी धन्यवाद देईन आणि यापुढे सुद्धा माझ्याकडे राहील 31 मे हे माझी सेवेचा शेवटचा दिवस असणार आहे आणि या दिवशी मला बरेचसे लोक विचारतात कोकणातच राहणार की गावी जाणार, कारण माझं गाव जसं आपल्या भागाला कोकण म्हणतात तसं माझ्या भागाला खानदेश म्हटलं जातं. तर म्हटलं मी हे सगळं 31 तारखेनंतरच ठरवणार आहे. परंतु या 36 वर्षाच्या कालावधीमध्ये जर बघितलं तर आपली इथली जनता फार चौकस आहे आणि आम्ही शासकीय अधिकारी कर्मचारी सांगतो म्हणून समोरचा ऐकतो असं नसतं. तर इथं लोक हुशार आहेत. इथं लोकांना चांगलं काय खरं काय कायदा जाणणारी लोक आहेत. त्यामुळे इथला माणूस काम करून सिंधुदुर्ग जिल्ह्यात सोडून कुठल्याही जिल्ह्यात गेला तरी त्याला अपयश येत नाही.